तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती जे काही बोललेला असतो त्यामुळे दुर्गी आणि चंची खूप चिडलेल्या असतात. दुर्गी म्हणत असते की त्या अधिपतीची हिंमत कशी झाली मला घराबाहेर काढेल असं बोलायची. तर चंची म्हणत असते की तो अधिपती तसाच आहे, रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे. त्या दोघींचं हे बोलणं सुरू असतानाच आजी त्या ठिकाणी येतात आणि त्या दुर्गी चंचीवर खूप चिडतात. त्या म्हणत असतात की अगं दुर्गे, तुला काही अक्कल आहे की नाही? तुला काय गरज होती त्या चारुलताबाईंवर हात उगारायची? अगं त्या या घरच्या मालकीनबाई आहेत. पण दुर्गी स्वतःची चूक मान्य करतच नाही. उलट ती म्हणत असते की आत्ते तू सुद्धा आता त्यांचीच बाजू घे. अगं तुला का कळत नाही आहे की मी हे सगळं आपल्या ताईसाठी करते? मात्र आजी म्हणत असतात की आज तू जे काही केलं ना ते खूप चुकीचं आहे. मी तुला सांगते जाऊन त्यांची माफी माग, नाहीतर तुला या घरात राहता येणार नाही. आणि ते ऐकून दुर्गी घाबरते. तर दुसरीकडे चारुहास सर आणि अक्षरा बोलत असतात. चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा, आज मी खरंच खूप खुश आहे. ती दुर्गेश्वरी आहेच नतद्रष्ट बाई, पण आज तिच्यामुळे आपल्याला अधिपतीची ही बाजूसुद्धा कळली. तो आज पहिल्यांदा त्याच्या आईसाठी, माझ्या चारूसाठी उभा राहिला. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो बाबा, मलासुद्धा खरंच खूप आनंद झाला, पण आज आपल्या घरात जे काही घडलं ना ते घडायला नको होतं. तर चारुहास सर म्हणत असतात की अगदी खरं आहे, पण ही नक्कीच एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात आहे असं मला वाटते. पुढे ते असंही म्हणतात की मध्ये तर मला असं वाटत होतं की ती दुर्गेश्वरी भुवनेश्वरीची बहीण असल्यामुळे अधिपती तिला माफ करतो की काय, पण त्याने तसं काही केलं नाही. त्याने आज स्वतःच्या आईसाठी स्टँड घेतला. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो बाबा, मी तुम्हाला म्हटले होते ना की आपण अधिपतींना वेळ द्यायला हवा, काही गोष्टी त्यांना लक्षात येतील. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की हो बाळा, तुझं म्हणणं अगदी खरं आहे. आणि आता तर मला असं वाटते की तो दिवसही दूर नाही जेव्हा अधिपती माझ्या चारूला त्याची आई म्हणून स्वीकारेल. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो बाबा. आणि मग ते दोघेजण देवीकडे प्रार्थना करतात. तर दुसरीकडे आजी दुर्गीसोबत आणि चंचीसोबत बोलत असतात आणि त्यांना सांगत असतात की आज जे काही घडलं त्यात फक्त तुमची चूक आहे आणि म्हणून तुम्ही चारुलता मॅडमची माफी मागायची. मात्र दुर्गी काही ऐकायला तयारच नसते. तर दुसरीकडे चारुलता अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असते. तिला सतत आज घडलेला सगळा प्रकार आठवत असतो आणि ती स्वतःशीच म्हणत असते की या घराला काय झालं आहे? एखाद्या माणसाच्या असण्याने किंवा नसण्याने खरंच घराची शिस्त मोडते का? आता मलाच काहीतरी करायला हवं. मला यांना सांगायला हवं की घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात, तर त्यातील माणसं असतात. त्या माणसांचं मनही जपावं लागतं. तर दुसरीकडे अक्षरा तिच्या खोलीत बसलेली असते. आज अधिपती जे काही बोललेला असतो, वागलेला असतो ते त्याला सतत आठवत असतं. तितक्यात मग अधिपती त्या ठिकाणी येतो. तो अक्षराशी बोलायला जातो तर अक्षरा हसतच त्याच्याकडे बघू लागते. त्यामुळे अधिपती म्हणतो की काय हो मास्तरीनबाई, काय झाले? पण अक्षरा काही बोलत नाही. त्यामुळे अधिपतीला वाटतं की त्याच्या चेहऱ्यालाच काहीतरी लागलंय, म्हणून तो आरशात जाऊन बघूनही येतो. तर अक्षरा हसतच म्हणत असते की अधिपती, मला तुमचे खरंच खूप आभार मानायचे आहेत. तुम्ही आज जे काही केलं ना त्यामुळे मी खूप खुश आहे. तर अधिपती म्हणत असतो की मी एवढं काही केलेलं नाही आहे. तर अक्षरा म्हणते की असं कसं? आज तुम्ही आईंच्या बाजूने उभं राहिलात, त्यांची बाजू घेतली. तर अधिपती म्हणत असतो की मुळात आज मावशीची चूक होती आणि त्यांच्या जागी दुसरं कोणीही असतं ना तरीही मी हेच केलं असतं, कारण तीच आमच्या आईसाहेबांची शिकवण आहे. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो अधिपती, मला माहिती आहे की आज आईंच्या जागी दुसरं कोणीही असतं ना तरी तुम्ही तेच केलं असतं, पण आई होत्या हे महत्त्वाचं नाही आहे का? त्यावर अधिपती म्हणत असतो की हे बघा मास्तरीनबाई, आमच्या आईसाहेबांनी आम्हाला पुस्तक वाचायला नाही शिकवलं, पण माणसं वाचायला शिकवलं आहे. आणि आमच्या आईसाहेबांचे आजीचेच माझ्यावर संस्कार आहे. त्यामुळे मी कधीही कोणत्या बाईवर अन्याय होऊ देणार नाही. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की अधिपती, खरंच आईसाहेबांनी तुमच्यावर खूप चांगले संस्कार केलेत, पण मला आता असं वाटतं की तुम्ही एकदा जाऊन स्वतः आईंसोबत बोलावं. आज जे काही घडलं आहे ना त्यामुळे त्या दुखावल्या आहेत. पण अधिपती म्हणतो की हे बघा, तुम्हीच त्यांच्यासोबत जाऊन बोला, मला उगाच यामध्ये ओढू नका. आणि मग तो तेथून निघून जातो. त्यामुळे अक्षराला वाईट वाटतं. तर दुसरीकडे चंची आजींना विचारत असते की माझ्या मम्मीने का माफी मागायची त्या चारूबाईची, ती कोण आहे? तर
आजी म्हणते की तुला कळतं काय गं, तू काय बोलतेस ते? त्या या घरच्या मालकीनबाई आहेत, खरी लक्ष्मी आहे आणि तुम्ही जे काही वागताय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की अधिपतीला वाईट वाटेल असं वागू नका, नाहीतर तुम्हाला या घरात राहता येणार नाही. पण दुर्गी म्हणत असते की असं कसं, या घरावर आमचासुद्धा हक्क आहे, या घरासाठी आम्हीसुद्धा खूप काही केलं आहे. आणि त्यावर आजी तिला मग स्पष्टपणेच विचारतात की काय केलं आहे गं तू, सांगच मला. आणि त्यावेळी मग दुर्गीला काहीच आठवत नाही. तर आजी म्हणतात की अगं तू या घरासाठी ना काही केलेलं नाही आहे, फक्त इथे पडून राहिली, जे गिळायला मिळालं ते गिळलं आणि आता हे सगळं करतेस का, लाज वाटत नाही का तुला? आणि आजींच्या अशा बोलण्यामुळे दुर्गी खूप चिडते, चंचीमध्ये बोलायचा प्रयत्न करते, पण आजी तिला गप्प बसायला सांगतात आणि म्हणतात की तुझ्या आईने तुझ्यावर असे संस्कार केलेत का गं? मग त्या पुन्हा एकदा दुर्गीला सांगतात की हे बघ, मी जे सांगते ते ऐक, तुला जर या घरात राहायचं असेल तर चारुलता मॅडमची माफी माग, नाही तर हे घर सोडून निघून जा. तर दुसरीकडे अधिपती देवीकडे प्रार्थना करत म्हणत असतो की आमच्या आईसाहेबांना लवकर घरी पाठव. तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येतात. त्यांना अधिपतीसोबत बोलायचे असते, पण अधिपती म्हणतो की आपल्यात बोलणं शक्यच नाही, आपल्यात फक्त भांडणं होतात. पण चारुहास सर म्हणतात की आज मी तुझ्याशी वाद नाही घालणार, आज खरंच मला तुझं खूप कौतुक वाटते. आणि मग ते सुद्धा अधिपतीचे आभार मानतात. तर अधिपती म्हणत असतो की मी जे काही केलं ते आमच्या आईसाहेबांचे संस्कार आहेत, त्या चारुलता मॅडमच्या जागी दुसरं कोणीही असतं तरी मी हेच केलं असतं. तर चारुहास सर म्हणत असतात की माहिती मला, पण आज तू पहिल्यांदा तुझ्या आईच्या बाजूने उभा राहिलात. एका आईच्या बाजूने उभा राहणारा मुलगा मला बघायला मिळाला आणि त्यातच माझा खरा आनंद आहे. आणि मग ते अधिपतीचं भरभरून कौतुक करतात. तर अधिपती म्हणत असतो की या घरात कधीच कोणत्या बाई माणसाचा अपमान होणार नाही आणि तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा की जेव्हा आमच्या आईसाहेब घरी पुन्हा येतील ना, तेव्हा तुम्हीसुद्धा त्यांच्याशी सन्मानानेच वागा. आणि मग तो तेथून निघून जातो. तर चारुहास सर देवीकडे बघत म्हणत असतात की ती भुवनेश्वरी या घरातून निघून गेली, पण अजूनही ती माझ्यामधून आणि अधिपतीमधून काही जात नाही. मला मान्य आहे की तिने या घराला सांभाळलं, अधिपतीवर संस्कार केले, पण तिची दुसरीसुद्धा एक बाजू आहे ना, ती माझ्यासोबत आणि अक्षरासोबत जे काही वागली ते मी नाही विसरू शकत. तर दुसरीकडे चारुलता मॅडम घर सोडून जाण्यासाठी त्यांची बॅग भरत असतात. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते. पहिल्यांदा तिला असं वाटतं चारुलता मॅडम बाबांच्या म्हणजेच चारुहासच्या खोलीत चालल्या आहेत, त्यामुळे ती खुश होते. पण जेव्हा तिला खरं समजतं तेव्हा तिला धक्का बसतो. ती चारुलताला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण चारुलता म्हणत असते की अक्षरा, मला आता असं वाटतंय की या घराला माझ्याशिवाय राहण्याची, माझ्याशिवाय जगण्याची सवय आहे आणि मी इथे परत आल्यामुळे या घरची सगळी गणितं बदलली आहेत, त्यामुळे मला आता इथून जाऊ दे, हे सगळं थांबवायला हवं. पण अक्षरा म्हणते की नाही आई, तुम्ही हे घर सोडून कुठेही जाणार नाही, आम्हाला तुमची गरज आहे, या घराला तुमची गरज आहे, प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका. पण चारुलता तिच्या निर्णयावर ठाम असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.